रामकृष्ण हरी. दरबारमध्ये काल सासू सुनेचं भांडण आणि सुनबाई म्हणते, म्हणजे सुनबाई आली होती माझ्याकडे की आई माझी सासूबाई लई नटखट बोलत राहते, दिवसभर कुरकुर करतात, प्रत्येक गोष्टी टोकटोक करतात, त्यांचा काहीतरी बंदोबस्त करा, ते कुठे मला नकोच त्या. मी त्यांना विचारलं सासूबाईंची काय काय प्रॉपर्टी, बोलते आहे सर्व, घर आहे, सर्व प्रॉपर्टी आहे, सर्व आहे व्यवस्थित, काय टेन्शन नाही त्या बाबतीत. मग मी बोलली तिचं सर्व चालतं आहे, प्रॉपर्टी चालते, घर चालतं आहे, दार चालतं आहे, आणि सासूच चालत नाही का, किती जुन्या विचारांची आहे, ती कुरकुर करत राहते. अरे बाबा असं असेल तर आमच्या दरबारमध्ये ते आम्ही तसं नाही सांगणार, आधी सासू सांभाळ मग तिची प्रॉपर्टी घे. आम्ही असं सांगितलं, तुम्हाला पटलं तरी या दरबारमध्ये, नाही तर नका या, आम्ही सरळ सांगून दिलं आहे असं. मग मी चुकीचं सांगितलं का बरं, सांगा बरं. माणसाचं जर सर्व तुम्हाला चालतं आहे, घर दार पैसा, आणि तो माणूसच चालत नाही, चुकीच्या गोष्टी आहे त्या. असं करू नका. आई आहे, जुन्या विचारांची असते. आधी आई सुंदर दिसे, नंतर चेहऱ्यावर सुरकुत्या येतात, त्या सुरकुत्यांना सांभाळायचं आहे, त्यांना कुठे जखम तर झाली नाही ना हे बघायचं आहे. आई हे होती, तिने आधी लई कष्ट केलेले असतात चतकोर भाकर मिळवण्यासाठी, तर तुम्ही एक भाकर पूर्ण खावी म्हणून तिची तळमळ असते, आणि त्या तळमळीला तुम्ही कुठे ठेच लागेल एवढं बघा. मी त्या ताईंना समजावून सांगितलं. तुम्हाला पटलं ना, पटायला पाहिजे ना, सत्य गोष्ट आहे. रामकृष्ण हरी.